आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी संबंधित वार्ताहर परिषदेत दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. नासलेले आणि मुदत संपलेले अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी तिसऱ्या दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यात आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील शासन स्तरावर प्रलंबित असलेले आरोग्य विभागाचे प्रस्ताव तातडीनं मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.